ज्यावेळेस गुरु गोरक्षनाथ माता ज्वालामाईला गेले होते, तिथं ज्वालामाईची डिब्बी आहे, तिथे गेले होते, तर भगवान गुरु गोरक्षनाथजी महाराजांच्या संत संगत होते, त्यासाठी खिचडी बनवायला आईसाहेबांना सांगितली होती. आणि आईसाहेबांनी पाणी ठेवलं होतं आणि गोरक्षनाथ महाराज खिचडीसाठी सामग्री आणायला आले होते, पण ते परत गेलेच नाही. तर ते पाणी आज बी उकळतंय तिथं गोरक्ष डिब्बीला, ज्वालामाईला हिमाचलमध्ये. बर. आणि तिथे ज्वालामाई आज बी वाट बघते का गुरु गोरक्षनाथजी महाराजाच्याला मी भंडारा लावल. तर त्यावेळेस सर म्हणजे आमचे गुरु लोक सांगतात, आणि गुरुवाणीतून मी ऐकलं, दादा गुरु महाराजांच्या वाणीतून ऐकले आणि माझ्या गुरु महाराजांच्या वाणीतूनही ऐकलंय. तर त्यावेळेस गुरु गोरक्षनाथजी महाराज येणार आहेत, 100 वर्षाचं अजून राज्य बाकी गुरु गोरक्षनाथजी महाराजांचं, 100 वर्षाचं राज्य करणार आहेत, परत येणार. आणि त्यावेळेस जेवढेही नाथजी लोक आहेत, म्हणजे दर्शनी नाथजी, अवघड नाथजी, जेवढे बी संन्यासी नाथजी लोक आहेत, जेवढ्यांच्या पण संमध्ये झाल्या सगळ्यांच्या, त्यांना परत उठवणार आहे सगळ्यांना. आणि ज्वालामाईपासून तर वैष्णव मातेपर्यंत पंगत लावणारी खिचडीची.